तर नमस्कार मंडळी, कसे तुम्ही बरे आहेत ना. तर आजच्या न्यू व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ आपला माहीत आहे बिग बॉसबद्दलच आपला होणार आहे. आणि आता बिग बॉसमध्ये करणचं आणि चाहतचं एकदम जोराचं भांडण झालेलं आहे आणि एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक भांडण झालं आहे. असं वाटायला लागलं की आता ते कुत्र्या आणि मांजराची कशी भांडणं असेल तशी भांडणं झालेलं आहे. कारण चाहत अशी वेडी मुलगीगत का वागते ते कुणालाच माहीत नाही आहे. आणि चाहत थोडीशी जाऊ दे, आता आपण नाही बोलू शकत असं, पण करण सगळ्याची चावी फिरवतो. करण सगळ्याच्या चाव्या फिरवाय जातो, पण करणला आता चाहतची चावी फिरवलेली आहे. कारण सलमान खान भाई येऊन विकेंडच्या वारला काहीतरी चांगलंच एकदम बोलून गेलेले आहेत की तुझं काय बाहेर आहे काय आहे आम्हाला माहीत नाही आहे. पण आता त्याच्यावरती करणनं सगळं तुम्हाला माहीत आहे ना, करण एकदम आग लावायचे काम करतो. तसं करणने आग लावायचं काम केलेलं आहे, चिडवायचं मस्त काम केलेलं आहे. त्याच्यानंतर चाहतला आला राग, रजत गेला टिश्यू पेपर घेऊन दिला डोळ्यापुसा तिकडे, परत वापस करण गेला. करण गेल्यामुळे चाहतला आला राग आणि चाहतने जिकडे ते काय होतं ते ठेवलेलं होतं ते दिलं फेकून करणच्या अंगावरती. तेव्हा करण बोलतो की मजाकमध्ये चाललेलं चाहत, मजाक में ले ले, मजाक चल रहा था चाहत, टाइमपास चल रहा था. चाहतला राग आलेला होता, चाहत रडत होती. कारण चाहतला माहीत होतं की आता आपली काही खैर नाही आहे. कारण ते पहिल्यापासून चालत होतं. कारण जेव्हा चाहतची मम्मी आली तेव्हापासून हे चाललेलं होतं. कारण चाहतच्या मम्मीने सगळं चाहतला काहीच चढवून सांगितलं आपल्याला काय माहीत नाही, पण चाहतच्या मम्मीनं जे सांगितलं, हां चल सगळ्याच्या मम्मी बरोबर सांगतात ठीक आहे, पण चाहतच्या मम्मी थोडं चुकीचं सांगितलेलं आहे की अविनाशला डोकेबाज लडकीबाज आगे पिछे मग थोडी चुकीची माहिती दिलेली आहे. आणि तेव्हा चाहत थांबवायचा प्रयत्न करत नव्हती आईला. चूप बस म्हणजे काय, थोडंसं तू सांगितलं असतं तर काय. तुमची इज्जत इज्जत, दुसऱ्याची इज्जत इज्जत नाही आहे. म्हणजे आपला बाबू आपला बा सोन्या, आणि दुसऱ्याचं कोण काय ते होतं जाऊ द्या, सोडून द्या विषय तो. तर करणवीरला पण परत राग आलेला आहे. तेव्हा चाहत पशी जाऊन बोलतो तूने ऐसा किया ना, देख लेता हूँ बाद में, मेरे से भी मार के दिखा, फिर दिखाता हूँ तेरे को मैं कौन हूँ. ते दोघांची वापस तिकडे अच्छे से ले या, सब कुछ अच्छे से कर रहा होता अच्छे से करना, नाही तो मैं छोडूंगा नहीं, ये करूंगा हो करूंगा. त्यांचं त्याच्यामध्ये थोडंसं चाललं वाजलं आणि त्याच्यामध्ये दोघांची झुपलेले मस्तपैकी आणि परत सॉल्व पण होते असं वाटते. कारण थोड्या वेळासाठी ते भांडण करतात असं वाटतं बिग बॉसमध्ये. कारण रोज तेच आहे. करणवीर सगळ्यावरती आता माचीची काडी लावतो आणि आग लावतो, बाजूला निघून जातो असं आहेच करणवीर. त्याच्यामुळे काय बोलायचा प्रयत्न नाही आहेच. तर बघा कसं वाटतंय कसं नाही. आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.